शासनाने कर्नाटक एमटा अरविंदो यासारख्या काही खाजगी कोळसा खाणींना परवाना दिले आहे। या खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून येथील कोळसा खुल्या बाजारात विकला जात असल्याने कोळसा माफिया सक्रिय झाला आहे। परिणामी असामाजिक कृत्ये घडत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे। त्यामुळे या परिस्थितीवर निर्बंध लावण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केली आहे। दुसरा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी जमिनी अधिग्रहित केलेल्या आहे शासनाने कोळशाच्या करता, त्या जमिनींचा मोबदला मिळालेला नाही आहे। थोडीफार जी जमीन शिल्लक राहते ती जमीन खरेदी करत नाही। शेतकऱ्यांच्या ज्या रस्त्यावर जाणारे पारण रस्ते आणि जे आहे या कोळसा खाणींमुळे अडवले जातात आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रदूषण होते। याविषयी ते काही करणार आहे का? नंबर 1। नंबर 2, काही खाजगी खाणींना परवानगी दिलेली, जशी कर्नाटक एमटा आहे, अरविंदो आहे। या खाणींच्यामुळे तिथे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे। त्या ठिकाणी जे उत्खनन होते तिथला कोळसा हा सगळा बाहेर जातो, खुल्या बाजारात जातो। मोठ्या प्रमाणामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम होतो। एंटी सोशल ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी सक्रिय होतात। त्याच्यावर काही त्यांचा निर्बंध आहे का? विशेष म्हणजे बराच कोळसा खाण जी आहे त्या ठिकाणी त्या खाणीमध्ये वन विभागाच्या जागेवर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे। त्या ठिकाणून ते लोक कोळशाचं उत्खनन करतायत। त्याविषयी काही चौकशी लावणार आहे का? अरविंदो खाणींच्या बद्दलचा प्रश्न सुरू आहे, मोठं आंदोलन सुरू आहे। त्याच्याविषयी सरकारची काय भूमिका आहे?